नमस्कार मंडळी, मी पूनम. मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. आपल्या आयुष्यातील प्रॉब्लेम, अडचणी, इडापिडा दूर व्हाव्यात म्हणून हा एकच उपाय तुम्ही फक्त एकदा करून पहा. तुमच्या मागील भोग, तळतळाट यापासून तुमची कायमची सुटका होईल. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आपल्याला लागलेले असंख्य दोष, भोग, तळतळाट आणि करणी बाधा यापासून जर मुक्ती हवी असेल तर दररोज हे काम करायलाच हवे. हे काम केल्यामुळे आपल्याला लागलेल्या सर्व दोषातून आपली मुक्ती होते आणि आपल्याला ईश्वराची प्राप्ती होते. आपल्या घरी असलेले सर्व भोग, दुःख, कष्ट दूर होते आणि आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्ती होते. आपल्याला सर्व सुखांची प्राप्ती होते. तसेच आपल्यामध्ये असणारी वाईट ऊर्जा मंदिरातील कळसाद्वारे बाहेर पडते आणि आपल्यामध्ये असणारे वाईट विचार चांगल्या विचारांमध्ये बदलतात आणि आपल्याभोवती सतत दैवी शक्तीचे एक चक्र निर्माण होते. नियमित मंदिरात जाऊन आपल्याला असेच असंख्य फायदे मिळू शकतात. ते कसे हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. प्रतिदिनी देवपूजा केल्याने आणि मंदिरात जाण्याचे भरपूर फायदे आहेत. 75 लाभ मंदिरात दररोज जाण्याने व्यक्तीच्या जीवनात अनेक आमूलाग्र बदल होतात. मंदिरात जाण्याचे एक नव्हे तर अनेक लाभ आहेत. तसेच दररोज देवपूजा केल्याने, भगवंतासमोर हात जोडून बसल्याने हे 35 लाभ मिळतात. अनेकदा असे पाहण्यात आले आहे की लोक मंदिरात जाणे पसंत करतात. काही जण आपल्या मनाला शांती करण्यासाठी तर काही जण देवाची पूजा करण्यासाठी जातात. लक्षात घ्या, मंदिर याचा अर्थ असा होतो की मनापासून दूर असलेले स्थान, जिथे आपण आपले सर्व आधी, व्याधी, दुःख, यातना आणि मनातील वाईट विचार दूर ठेवून शांतपणे भगवंताच्या चरणांकडे आपण लीन होतो अशी जागा म्हणजे मंदिर. अशा वेळी काही वेळ डोळे बंद करून मौन राहणे अत्यंत लाभदायक ठरते. लोक मंदिरामागे लपलेले विज्ञान आणि अध्यात्म जाणत नाहीत. सकाळी मंदिरामध्ये जाण्याचे अनेक लाभ असतात. या व्यस्त जीवनशैलीमुळे लोक मंदिरात जाऊ शकत नाहीत. अशा वेळी लोकांनी आपल्या घरातच एक छोटंसं मंदिर तयार केलेलं आहे. बहुतांश लोक देवाला आठवड्यात किंवा आठवड्याव्यतिरिक्त पूजापाठ देखील करत नाहीत. दररोज छोट्या मंदिरात पूजा करणं खूप शुभ असतं. घरामध्ये मंदिर असणं हे देखील खूप शुभ असतं. त्यामुळे आपण सकारात्मक ऊर्जेने भरलेले राहतो. मंदिरामुळे केवळ आध्यात्मिक लाभच नाही तर आरोग्यदायी सुद्धा खूप आपल्याला फायदे मिळत असतात. अनेक लोकांना याबद्दल माहितीही नाही आहे. पण मंदिरात जाण्यामुळे एक नव्हे तर अनेक फायदे मिळतात. या व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर तुम्हाला विनंती आहे की चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला माता लक्ष्मीची तुमच्यावरती सदैव कृपा आणि आशीर्वाद राहावा असं वाटत असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनेलला वरती नवीन आला असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये जय माता दी अवश्य लिहा आणि श्री स्वामी समर्थ लिहायलाही विसरू नका. आपण दररोज मंदिरात जात असाल तर आपल्या जीवनात येणाऱ्या अशा घटनांपासून वाचू शकतो ज्या आपल्या जीवनात अचानक घडणाऱ्या असतात. जसे की अपमृत्यू, अपघात, हत्या, आत्महत्या यासारख्या नकारात्मक गोष्टी तुमच्या आयुष्यातून दूर राहतील. नंबर 2. मंदिरात जाणाऱ्या व्यक्तींच्या मनात भरपूर सकारात्मकता आणि आध्यात्मिक बळ असते, ज्यामुळे त्यांच्याजवळ नकारात्मक ऊर्जा देखील येत नाही. भूत, पिशाच किंवा प्रेत यासारख्या नकारात्मक ऊर्जा जवळ देखील फिरकत नाहीत. मंदिरात जाणाऱ्या व्यक्ती निर्भय जीवन जगतो. नंबर 3. जर आपण दररोज मंदिरात जात असाल तर कोणत्याही प्रकारचा ग्रह आणि नक्षत्रांचा वाईट प्रभाव आपल्यावर कधीही होत नाही. ग्रहापासून आपल्याला म्हणजे दूषित ग्रहापासून आपल्याला मुक्ती मिळते. मंगळ दोष, शनी दोष किंवा इतर कोणत्याही ग्रहांची जर तुम्हाला बाधा किंवा साडेसाती, राहूची महादशा सुरू असेल तर घाबरण्याची गरज नाही. या सगळ्यांपासून आपल्याला मुक्ती मिळते. नंतर नंबर 4. मंदिरात जाऊन आपण मंदिराचे नियम पाळतो. व्रत, उपवास आणि पूजा पाठावरती विश्वास ठेवतो. विचारपूर्वक आहार विहार करत असतो. आपल्याला कोणत्याही प्रकारचा रोग किंवा आजार होणार नाही. नित्य नियमाने हनुमान चालिसाचा पाठ करावा हे मात्र आवश्यक आहे. नंबर 5. मंदिरात जाऊन मनात विश्वास आणि आत्मबळ निर्माण होते, ज्यामुळे मनात कोणत्याही प्रकारचे दुःख किंवा शोक राहत नाहीत. व्यक्ती सर्व परिस्थितीला संभाव्य ठरतो. संभाव्य म्हणजे ना
तर तो भावनांच्या आहारी जातो ना तो जास्त कठोर होतो. प्रत्येक परिस्थिती ही त्याच्यासाठी सामान्य असते. तो संतुलित राहतो. नंबर 6, मंदिरात गेल्याने योग्य काय अयोग्य काय ह्या गोष्टी समजतात. कोणत्याही प्रकारच्या फालतू भांडणात अडकत नाही. रस्त्यावर पडलेले दगड किंवा खड्डे पाहून आपण अगोदरच गाडी जशी वळवतो तसे तो व्यक्ती अगोदरच समजूतदारपणे खड्ड्यांपासून वाचवतो. नंबर 7, मंदिरात जाणाऱ्या व्यक्तीचे कोणतेही शत्रू वाईट विद्या वापरून त्या व्यक्तीचे काहीही बिघडू शकत नाहीत. अनेक व्यक्ती आपल्या कृती आणि वर्तनाने लोकांना नाराज करतात. यामुळे त्यांचे शत्रू वाढतात. दुर्बल शत्रू नेहमी समोरून लढत नाही तर ते पाठीमागून लढत असतात. अंधश्रद्धेच्या श्रेणीत येणारे असे लोक मंदिरात जाणाऱ्या लोकांचं काहीही बिघडवू शकत नाहीत. मंदिरात जाणाऱ्या व्यक्तींच्या जीवनात कधीही असे संकट येत नाहीत. तो कर्जात बुडेल. थोडं कर्ज असेल तर काही हरकत नाही. कर्ज देखील विचारपूर्वक घेतलं जावं. जर ते जास्त असेल तर त्याच्या परतफेडीचे मार्ग निश्चितच मंदिरातून मिळतात. मनात मंदिरावर विश्वास नसेल तर या अडचणीपासून आपल्याला मुक्ती मिळते. जर आपण बेरोजगार असाल आणि आपला व्यवसाय चालत नसेल तर निश्चितच आपण दररोज मंदिरात जावे. आपल्याला लवकरच यशप्राप्ती होईल. तथापि जो मंदिरात जाऊन प्रार्थना आणि पूजापाठ करतो त्याच्याजवळ अशा समस्या राहतच नाहीत. जर असे काही असेल तरी देखील तो मनावर ताण न घेता कर्म करत राहतो आणि शेवटी यशस्वी होतोच. अनेक लोकांना अनावश्यक भीती किंवा चिंता सतावत राहते. त्यामुळे ते तणावात राहू लागतात. त्यांना तणावात राहायची सवय देखील लागते. ज्यामुळे अनेक प्रकारच्या आजाराने ती व्यक्ती आहे तर ती व्यापलेली असते. पण मंदिरात जाणाऱ्या व्यक्तीच्या मनात आणि मेंदूत हे सगळं राहत नाही. नंबर 11, दररोज मंदिरात जाणाऱ्या व्यक्तीच्या मनात किंवा मेंदूमध्ये वाद किंवा राग राहत नाही. घरातील इतर सदस्य जर त्यांच्याशी भांडण करतात किंवा घरामध्ये जो कलह असतो तरी तो वातावरण आनंददायक करून टाकतो. नंबर 12, चालत मंदिरात गेल्याने व्यवसायही वाढतो आणि आपल्याला प्राणवायू देखील चांगल्या प्रकारे मिळतो. दररोज सूर्यप्रकाशाचा स्पर्श झाल्यामुळे आरोग्यात सुधारणा होते. नंबर 13, मंदिरातील घंटीचा आवाज सुमारे 7 सेकंदपर्यंत गुंजतो. मन आणि मेंदूतील निषाद दूर करून शांती प्रदान करतो. असेही म्हणतात की लहान घंटीमुळे आपल्याला पित्तदोष संतुलित होतो. तसेच या ध्वनीमुळे बॅक्टेरिया देखील नष्ट होतात. 14, मंदिरात अनेक प्रकारची सुगंधी फुले अर्पण केली जातात. त्याच्या सुगंधामुळे आपले मन प्रसन्न होऊन निराशापासून मुक्ती मिळते. फुलांच्या विविध रंगाने अंतःकरणाला देखील शांती मिळते. 15, मंदिरातील कापूर आणि अगरबत्तीच्या सुगंधामुळे एकीकडे मन आणि मेंदूतून विचार दूर होतात तर दुसरीकडे आपली रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते की आपल्याला जैविक संसर्गापासून देखील वाचवते. मंदिराच्या सुगंधी वातावरणात राहिल्यामुळे बॅक्टेरिया नष्ट होतात. कोणत्याही प्रकारचा विषाणू संसर्ग होत नाही कारण मंदिरात सतत कापुराचा धूर होत असतो. नंबर 16, जेव्हा आपण मंदिरात आरती किंवा कीर्तनाच्या वेळी टाळ्या वाजवतो तेव्हा तो क्यूप्रेशरप्रमाणे कार्य करतो. त्यामुळे आपले रक्तसंचार व्यवस्थित चालतो आणि शरीरातील स्नायू देखील बळकट होतात. नंबर 17, आरती किंवा चालीसा जपणे वाचल्यामुळे आपली वाणी दोष दूर होतात. ओमचा उच्चार केल्याने आपले चित्त एकाग्र होते. नंबर 18, आरतीनंतर शंख वाजवला जातो. तो भक्तांसाठी अत्यंत सुखद आणि आरोग्यवर्धक असा शंख वाजवण्याने फुफ्फुसे देखील बळकट होतात. आरतीनंतर देवी देवतांच्या जयघोषाने आत्मविश्वासासोबतच देशभक्ती देखील जागृत होते. यासोबत प्रत्येक मंदिरात गोरक्षण आणि गोहत्यासंबंधीचा संकल्प घेतला जातो. तसेच आरती घेतल्याने आपल्या हाताच्या तळव्यामधील पेशांना दिव्य उष्णता मिळते आणि आपले आत दडलेले सर्व विषाणू आणि जीवाणू नष्ट होतात. डोळ्यांवर हात ठेवल्यामुळे ती उष्णता डोळ्यांच्या मागे सूक्ष्म रक्तवाहिन्यांना उघडते. त्यातून अधिक रक्तप्रवाह होऊ लागतो आणि आपली दृष्टी तीव्र आणि तेज होते.
आरतीनंतर नमस्कार आणि दंडवत प्रणाम केल्याने आपल्या मनात विनम्रता तसेच श्रद्धेची भावना जागृत होते आणि गर्व अहंकाराचा नाश होतो. देवाचे दर्शन, पूजा आणि आरतीनंतर आपल्याला तुळशीसह चरणामृत, पंचामृत आणि प्रसाद मिळतो. हे चरणामृत आणि पंचामृत आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतं. आयुर्वेदानुसार हे चरणामृत आपल्या शरीरातील तिन्ही दोषांना संतुलित ठेवते. चरणामृत सोबत मिळणारी तुळस आपण चावायची नसते, तर ती डायरेक्ट गिळून टाकायची असते. त्यामुळे आपले सर्व रोग दूर होतात. मंदिरात देवाची प्रदक्षिणा केल्याने जिथे आरोग्याचे फायदे असतात, तिथेच ती पृथ्वीला गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीची जुळवून आपल्याला शरीरातील तणाव दूर करते. त्याचप्रमाणे मंदिराच्या गुंठातून आणि कलशातून प्रवाहित होणारी ऊर्जा आपल्या शरीरावर परिणाम करून सकारात्मक ऊर्जा प्रदान करते. मंदिराची भूमी ही सकारात्मक ऊर्जेचे क्षेत्र मानले जाते. ती ऊर्जा भक्तांमध्ये पायाद्वारे प्रवेश करू शकते. म्हणून आपण मंदिरात अनवाणी पायाने चालत असतो. मनोकामनांना पुनरावृत्ती जेव्हा मंदिरामध्ये होत असते, तेव्हा मनोकामना पुन्हा पुन्हा आपण देवाला सांगत असतो. तेव्हा आपल्या मंदिरातील सकारात्मक ऊर्जेचा सहारा मिळतो आणि त्यामुळे निसर्ग सक्रिय होऊन आपली मनोकामना पूर्ण करू शकतो. प्रत्येक मंदिरात पिंपळ, वड, निंब इत्यादी वृक्ष असतात. त्या वृक्षांवर आपण पाणी अर्पण करतो किंवा त्यांना नमस्कार करतो. त्या वृक्षांमध्ये भरपूर ऑक्सिजन सोबतच खूप दिव्यता देखील असते, जे आपल्या मनाला, मेंदूला निरोगी ठेवते. त्यामुळे आपल्या मनात शांती निर्माण होते. मंदिरात दिलेल्या दानाचे अनेक लाभ असतात. दान केल्याने आपल्याला कंजूसपणा राहत नाही आणि आपण प्रत्येक गोष्टीप्रती जबाबदारी बाळगत नाही. त्याचप्रमाणे आपण सामाजिक कर्तव्यही पार पाडत राहतो. मंदिरात गेल्याने आपल्याला सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होते, तसेच अनेक ओळखीही वाढतात. मंदिरात गेल्याने आपल्याला पंचांग आणि सणाविषयीची माहिती देखील मिळते. मंदिरात गेल्यामुळे धार्मिक ज्ञान वाढते, तसेच तिथे जी उपनिषद आणि प्रवचनं असतात त्याबद्दलची माहितीही मिळते. मंदिरामध्ये व्यक्ती हात जोडून उभा राहतो. हात जोडल्याने आपल्या फुफ्फुसांना, हृदयाला फायदा होतो. त्यामुळे प्रतिकारशक्तीचाही विकास होतो असे म्हणतात. तसेच तळव्यांमध्ये आणि बोटांमध्ये असलेल्या बिंदूंवर दाब पडतो, ज्या शरीरातील अनेक इतर अवयवांशी जोडलेले असतात. त्यामुळे त्या अवयवांचा ऊर्जेमध्ये संचार होत असतो. दररोज मंदिरात जाऊन व्यक्ती आपल्या कपाळावर किंवा दोन्ही भुवयांच्यामध्ये चंदन किंवा केशराचा टिळा लावतो. तर हा टिळा लावल्याने आपल्याला शांततेचा अनुभव होतो. एकाग्रतेमध्ये वाढ होते आणि आपल्या मागे आत्म्याचे निवासस्थान असते. आज्ञाचक्र आणि सहस्त्रचक्र यामध्ये असलेल्या बिंदूवर आत्मा वास करतो, जो निळ्या रंगाचा असतो. आत्मा म्हणजे आपण स्वतः. चंदन लावण्याचे आध्यात्मिक लाभ देखील मिळतात. प्रार्थना करणारी व्यक्ती मंदिराच्या ईश्वर माध्यमांशी जोडून आपले वर व दैवी शक्तींपर्यंत पोहोचवू शकते. देवता ऐकणारे आणि पाहणारे असतात. दररोज केली जाणारी प्रार्थना देवतांवर प्रभाव टाकू लागते. मानसी आणि वार्षिक प्रार्थनेचा आवाज आकाशात जातो. प्राथमिकता सोबतच जर तुमचं मत खरं असेल आणि निष्पाप असेल, तर देव तुमचा लवकरच ऐकतो आणि आपली प्रार्थना, इच्छा पूर्ण केली जाते. दुसरा पैलू म्हणजे प्रार्थना केल्याने मनात विश्वास आणि सकारात्मक भावना जागृत होतात, ज्या जीवनाच्या विकासासाठी आणि यशासाठी अत्यंत आवश्यक असतात. पूजा ही एक रासायनिक प्रक्रिया आहे. त्यामुळे मंदिराच्या आतला वातावरणाचा pH वायू द्रव्य मोजण्याची एकक कमी होते. त्यामुळे व्यक्तीचा pH लेव्हलवरतीही परिणाम होतो. ही एक रासायनिक प्रक्रिया आहे जी शरीरातील रसायनशास्त्र बदलते. हीच प्रक्रिया आपले रोग बरे करण्यासही सहाय्यक ठरते. औषधांद्वारे देखील हाच परिणाम करून आणला जातो, जो मंदिरात गेल्याने होत असतो. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी शरीर आणि इंद्रियांना पाण्याने शुद्ध करून आचमन करणे आवश्यक असते. या शुद्धीकरणाच्या प्रक्रियेलाच आचमन म्हणतात. आचमन करण्यापूर्वी 3 बोटं एकत्र करून एकाग्र चित्ताने म्हणजेच एकत्र करून पवित्र जलाने शब्द न करता 3 वेळा आचमन केल्याने महान फळ मिळते. आचमन नेहमी 3 वेळा करावे. आचमनामुळे मन आणि शरीर शुद्ध होतं. मंदिरावर शिखर असतं. शिखराच्या आतल्या पृष्ठभागावर आपटून ऊर्जा तरंग आणि ध्वनी तरंग
व्यक्तीवरती पडतात आणि परावर्तित किरण तरंग मानवी शरीराच्या कंपन फ्रिक्वेन्सीला टिकवून ठेवण्याचा सहाय्यक ठरतात. व्यक्तीचे शरीर अशा प्रकारे हळूहळू मंदिराच्या आतल्या वातावरणाशी सुसंगत होते. अशा प्रकारे मनुष्य अपरिमित सुखाचा अनुभव घेतो. जुनी मंदिरं ही सर्व पृथ्वीवरील सकारात्मक ऊर्जेची केंद्र आहेत. मित्रांनो, तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तसेच हायफी करा. चॅनेलवरती नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. आम्हाला प्रोत्साहित करा. धन्यवाद.